ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अरे हो, साठेबाईंना कळवून टाक, गुरुजींनी दसऱ्याचा मुहूर्त सांगितला. अगं बाई, दसऱ्याचा छानच मुहूर्त मिळाला की हो. अरे हो सलील, तुला आणि रीमाला रजिस्ट्रारच्या ऑफिस मध्ये जाऊन सह्या करायला लागतील, तिच्याशी ठरवून टाकते. अरे तू 100 वर्ष आयुष्य आहे तुला. काय झालं? आता तुझाच विषय निघाला बस. अगं दसऱ्याचा मुहूर्त पक्का ठरतोय. हो, तुझ्या आईला मी फोन करेनच, पण तू आणि सलील पहिल्या रजिस्ट्रारच्या ऑफिस मध्ये जाऊन नोटीस देऊन या बरं. हो का काकू, पण त्यानंतर 2 तारखेला दिवाळी आहे ना? हो का ग? काही नाही, आमच्याकडे कुठलाच सण साजरा होत नाही ना म्हणून. काय? हो, आईला या सगळ्यात इंटरेस्टच नाहीये. आई देवाची पूजा सुद्धा करत नाही, त्यामुळे मी कुठल्याच सणामध्ये धमाल करू शकले नाही. पण मैत्रिणीकडे जायचं ना, तेव्हा असं वाटायचं की आपल्या घरात सुद्धा असंच असायचं. अगदी काळजी करू नको, आमच्याकडे या घरात सगळे सणवार अगदी सागर संगीत होत असतात. त्यातून यावर्षी तर अवंतिका आणि सानिका दोघांचाही पहिला दिवाळी सण. तुझी पहिली दिवाळी, तुला जे काही घ्यायचंय ना त्याची आत्ताच यादी कर. ते बघ, तुझ्या आईनं जरी काहीही मानपान केले नाहीत, सणवार केले नाहीत, तरी सुद्धा तुला आवडत असेल ना तर आपण करूया. काय हो? आणि त्यात हिला यावंस आहे म्हटल्यावर आनंद आहे. सलील, तसं नाही का, 2 हौशी बायका एकत्र जमल्या आणि खरेदीला गेल्या म्हणजे बाबांचा अवघड आहे ना सगळं. ए नाही हा सलील, हौस आणि शौक याच्यात फरक आहे. आहे तुलाही सवय तुमच्यासारख्या शब्दांचा कीच काढायला. चला मी निघतो. मीही निघते. अगं एवढ्याच चहा तरी घेऊन जा ना. नको, मला इथे नाही, मला कोथरूडला जायचंय ना. कोथरूडला जायचं? सलीलचं ऑफिस कोथरूडलाच आहे, बरोबरच करायचं. उद्या ये मग. हो येते. उद्या तिला कोथरूडला काही काम असणार. काय आहे काका? चला जाऊ काय जा रे बाबा. अच्छा, किती पटकन मिसळली नाही हो आपल्या. खरं तर आत्ताच तर तिची ओळख झालीये. आई आणि मुलीत किती फरक आहे ना. तसं असतंच हो. सानिकाच्या घरी नाही का, अविनाश आणि अनितामध्ये केवढा फरक आहे. नाही, पण मला भीती वाटते ही पुढे आई सारखी झाली नाही म्हणजे मिळाली नाही. डोळे सारखे आहेत म्हणून म्हणते. शुभ बोला हो, शुभ बोला. सौरभ साहेब आहेत आतमध्ये. बघते. सर, नीलला आपल्याला भेटायचं. हा, पाठवून द्या. ओके सर. आहे. येस सौरभ, हे माझं रेजिग्नेशन.
कम ऑन नील. हे बघ, रेजिग्नेशन देण्यापेक्षा तू जे काही बोललास त्याच्याबद्दल पश्चाताप झाला तरी पुरेसा आहे. मी जे बोललो त्याबद्दल आय एम सॉरी. पण तू मला माझा असा अपमान करायला नको होतास. हे बघ, मैथिलीबद्दल अपशब्द मी ऐकून घेऊ शकत नाही हे माहिती असूनही तू बोललास. आणि एकूणच तुझा ॲटिट्यूड आणि तुझे विचारच चुकीचे. म्हणजे तुला आता अवंतिका आणि मैथिली अशा दोघीही हव्यात. हा, त्यात चूक काहीच नाहीये. पण तुझ्या मनात जर गिल्ट असेल ना तर वेळ अजूनही गेलेली नाहीये म्हणून सांगतो. म्हणजे काय? चॉईस इज युअर्स. नील, नाही नाही, मी काही बोलतच नाही या विषयावर. काय माहिती ना, मी जर स्पष्ट बोललो तर तुला राग येतो. आपण एक काम करूया, या विषयावर आजपासून आपण बोलणं बंद करून टाकू. दॅट्स बेटर. दॅट्स बेटर. आणि मी तुझं रेजिग्नेशन एक्सेप्ट करत नाहीये. तुझ्यासारखा जुना आणि विश्वासू माणूस मला गमवायचा नाहीये. सौरभ, दॅट्स अन ऑर्डर. ओके, थँक्स. हॅलो, कोण? मैथिली मॅम? एक सेकंड. कोणाचा फोन आहे? मैथिली मॅम. आणि पण सरांशी बोलायचं. आणि इकडे तू ती जरा वर्मांची फाईल घेऊन ये. हॅलो, हा नील बोलतो. हा बोल. अगं सौरभ जरा मीटिंग मध्ये आहे. हो. हा, तुझं काही निरोप आहे का? नील प्लीज, त्याला सांगशील आज संध्याकाळी मला तुझ्या घरी भेटायला? हो हो, मी नक्की सांगेन त्याला. नील प्लीज सांग. हा, नक्की नक्की सांगेन. ओके, थँक्स नील. यू वेलकम. सुरुची, सलील, काय इथे कुठे आहे? काय नाही, या बिल्डिंग मध्ये आलो होतो ऑफिसच्या कामाकरता. बोल. आणि काय, तू त्या दिवशी नंतर आलीच नाहीस परत? अरे त्या बाजूला येणंच झालं नाही. हा, काय बरं आहे मग? तुझं? लग्नाची तारीख ठरली की नाही? ठरली ना, हम्म. बहुतेक करून दसऱ्याच्या दिवशी. हो. काय काय झालं? नाही काही नाही. नाही, तू त्या दिवशी पण अशीच गप्प बसली होतीस, काय प्रॉब्लेम आहे? अरे विशेष काही नाही. तुला माहितीये ना, रीमा मनोरमा साठ्यांची मुलगी आहे. हो हो. अच्छा, म्हणजे इतकाच प्रॉब्लेम आहे ना? अरे नाही नाही, पण सुरुची, रीमा अगं तशी खूप चांगली मुलगी आहे. तू ओळखतेस का तिला? माझ्या शाळेत होती ती. आम्ही एकत्र एका वर्गात होतो. हो. रीमा भयंकर तिच्या आईच्या इन्फ्लुएन्स खाली आहे. आई म्हणेल ती पूर्व दिशा. हा, पण ती लहान असताना असेल. तुला सांगतो, तिच्या म्हणजे रीमाच्या स्वभावामध्ये आणि तिच्या आईच्या स्वभावामध्ये आणि दोघांच्या वागण्यामध्ये खूप तफावत आहे. चालेल, तसं असेल तर खरंच चांगलंय. नाही, मनोरमाबाईंचे एवढे किस्से ऐकलेत ना, तुमच्या सारख्यांबरोबर त्यांचा संबंध येणं म्हणजे पुढे त्रासदायक होऊ नये म्हणजे मिळवली. Let's see. चल. चल.
सौरभ कुठे आहे? सौरभ सौरभ अवंतिका वहिनींबरोबर बाहेर जायचं होतं ना त्याला. व्हॉट? अरे मग मला ऍटलीस्ट एक फोन तरी करायचा. वेळच कुठे आहे त्याला हल्ली. हल्ली अवंतिका वहिनींबरोबरच बिझी असतो. खरं तर तुला सांगणार नव्हतो मी. काय सांगणार नव्हतास? नाही नाही जाऊ दे. अरे जाऊ काय दे. नाही, तू त्याला जाऊन सांगशील ना. अरे नाही सांगणार. काय सांगणार होतास? प्रॉमिस. प्रॉमिस प्लीज सांग आता. हेच हल्ली सारखं म्हणत असतो की अवंतिका उत्तम आहे, अवंतिका क्लास आहे, तिचा क्लासच वेगळा आहे. शी इज ब्युटिफुल, शी इज अमेझिंग. बस बस. मला काही एक ऐकायचं नाहीये आता. मैथिली हे असंच होणार होतं. अगं हजारो वेळा त्याला सांगितलं मी, हजारो वेळा सांगितलं की नको अवंतिकाशी लग्न करू बाबा, नको अवंतिकाशी लग्न करू. ऐकेल तर शपथ. त्याला सतत रात्रंदिवस नुसती अवंतिका अवंतिकाच डोळ्यासमोर दिसत होती. अवंतिका मनात भरली होती ना त्याच्या. शिवाय ती उच्च घराण्यातली आणि त्याच्या शब्दात सांगायचं तर त्यापेक्षा सुंदर. तू असं म्हणाला? हो असं म्हणाला तू. आय कांट बिलीव्ह. नाही तुला विश्वास ठेवावाच लागेल याच्यावर. तू असंच म्हणाला. पण मी जे तुला काही सांगितलं हे तू त्याला सांगणार नाही ना? मी सांगणार नाही. तुला अजून काय काय म्हणाला? अजून हो. तो म्हणाला होय, वांग्याची भाजी केलीये, लसणाची चटणी केलीये आणि तुम्ही जेवायला बसला ना की मग गरम गरम भाकरी करून देते. मला ठाव आहे आज तुमची मैत्रीण येणार आहे ते, म्हणूनच एवढ्या खुश दिसताय ना. किती वाजले बघ, अजून आली कशी नाही? आपलं मायाचं माणूस यायचं असलं ना म्हणजे हे असंच होतं. घड्याळाचा काटा पुढे जातो का नाही असं वाटायला लागतं. माहेरची ओढ लई निराळीच असते वहिनी साहेब. कोण नाही बाहेर? बाईसाहेबांच्या निवडणुकीची माणसं आहेत. मी चहा देऊन येते. अजून कशी आली नाही? किती उशीर लावला तुम्ही? सकाळपासून वाट बघते. सॉरी सॉरी माय मिस्टेक. अनिश कुठे आहे? अगं अनिश मला इथे ड्रॉप करून गेला त्याच्या कामाला. काय? गॉड हॅव एन टू शूट हिम नाउ. अगं येतोय संध्याकाळी, डोंट वरी. कसा क्रॉस झाला? मस्त. मीटिंग चालू आहे, जरा वाईफ दबाल नाही तर मॅडम खावते. ये बस. अवी एक विचारू? हा, तुझ्या सासूबाईंना आवडलं नाही का मी इथे आले ते? का ग? नाही म्हणजे नसेल आवडलं तर मी जाते निघून. आता कुठे जातील? मी त्यांच्याकडून प्रॉपर परमिशन घेतली की माझी एक मैत्रीण येते इथे 2 दिवसासाठी, आपल्याकडे राहू देत का? त्या म्हणाले एवढं मोठं घर आहे, एक मैत्रिणी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा तुला बोलवलं. अगं नाही ग, त्याने असा मेसेज पाठवला ना आता म्हणून असं वाटलं. पण केवढ्या जोरजोरात ओरडत होतो आशू. अवी हाच फरक असेल ना सासर आणि माहेरात?
अगं मला आठवतं मी कधीही यायचं तुझ्याकडे आणि मला कोणी काही बोलायचं नाही. आपण कसला धिंगाणा घालायचो घरात, मोठमोठ्याने ओरडायचो काय, गायचो काय, काही करायचो ना. आणि मला आठवतंय काका आहेत ना अशी एवढी मोठाली पुस्तकं वाचत बसायचे आणि त्यांना अजिबात डिस्टर्ब नाही व्हायचं. मी येताना खूप विचार करत होते ग. म्हटलं मी जाते खरी अवीकडे, म्हणजे सौरभची सुद्धा काही हरकत नाहीये, पण मी चूक तर करत नाहीये ना इथे येऊन. हे वेडाबाई, असलं काही नाहीये. असले काही विचार डोक्यात सुद्धा आणू नकोस. अगं इथली लाईफस्टाईल आणि आपली लाईफस्टाईल ह्याच्यात खूप फरक आहे. बाकी काही नाही. तू असलं काहीतरी बोलतेस मग मला गिल्टी वाटतं. हा तसं नाही ग. आता बघ, माझं लग्न झाल्यानंतर मी जर का तुला माझ्या सासरी बोलवलं तर तुला सुद्धा ऑकवर्ड वाटेल ना. नाही, मला नाही ऑकवर्ड वाटणार. विचार का? कारण तुझ्या सासरी म्हणजे माझ्याच घरी इथेच. अवी अवी एवढे होप्स नको देऊस ग मला. एकतर मला तुझ्या सासूबाईंची खूप भीती वाटते. अगं मलाच काय, अभिषेकला सुद्धा वाटते. एकदा माहितीये फोनवरती बोलत असताना ना त्याने सिगरेटच फेकली होती. त्याला वाटलं त्याला दिसेल की काय. इतकं काही वाईट परिस्थिती नाहीये. ए पण अभि कुठे दिसला नाही ग. अभि जरा सांगलीला गेलाय. जरा सांगलीला? अगं मम्माने जरा कामाला पाठवलं, येईलच. मम्माने पाठवलं ना? नाही, त्यांना कळलं ना मी इथे आले म्हणून मुद्दामून पाठवलं असणार. बघ तू काहीतरी काय बोलतेस. अगं एवढ्या काही वाईट नाही आहेत त्या. तसं नाही ग, पण त्यांना अंदाज आलाय म्हणजे असं रिॲक्ट करणं ऑब्व्हियस आहे ना. मग पण ते जाऊन दे. एनिवे, आज रात्री डिनरचं फिक्स आहे ना? ऑफकोर्स फिक्स आहे. आणि त्याच्या आधी रंगायला जायचंय. आणि उद्या पन्हाळा. ओके फिक्स. ए आणि सौरभला सांगा, ही शुड ऑल्सो कम विथ अस. हो मी करते ना आता. ए तुला एक गंमत सांगू का? यु नो व्हॉट, मी आणि अभिषेक भेटा आहेत ना म्हणून अनिशनी खास कोल्हापुरात काम काढलं. म्हणजे काय? त्याचं काही काम नव्हतं. स्वीट ऑफ हिम. ही इज व्हेरी स्वीट. पण मला त्याच्याबद्दल खात्री आहे, आपल्यापैकी कुणालाही आयुष्यात काहीही प्रॉब्लेम झाला ना तरी ही विल बी द फर्स्ट पर्सन टू हेल्प. ए अल्बम दाखव ना मला लग्नाचा. एक मिनिट. पण विसरलेच होते. येस. ओ मा. एक विनोदी फोटो आले तुमचे. काय गोड दिसतेस. सो स्वीट. हे बघ हे टिपिकल आहे. काढून घेतले. आधी येते आधी. मस्त मस्त. घ्या बसा, मी बाईसाहेबांना सांगते. बोलत नाही मी तुझ्याशी. सकाळी नुसता तिला सोडून निघून गेलास नाही तुझ्या दारात ना. ऐक माझं, मी आज संध्याकाळी डिनरला सुद्धा येऊ शकणार नाही. तेच सांगायला. आता कशाला आलास? अगं नाही, हे बघ आता तूच विचार कर. मी बाबांच्या ज्या मित्राकडे राहतोय त्यांनाच बरं नाहीये. असं असताना मी बाहेर हिंडणं बरं दिसेल का? हे ऐकल्यावर तरी तू माझ्यावर चिडणार नाहीस? आता काय बोलणार याच्यावर? पण आता मी आलोय ना. हा हे पण खरंच मस्त आहे तुझं घर. मी बघत होतो बसल्या बसल्या. लुक खूप छान आहे. बस ना. तू इथेच शोभून दिसतेस. काय चाललंय तुमचं? मी आहे ना इथे, माझ्याशी बोला ना. अगं हो बोलतो. एवढी चिडतेस काय पण मग लगेच? काय घेणार तू? चहा, कॉफी? काही नाही. रुक्मिणी, मैथिली. अरे तू कसं काय आलास? एक अपॉइंटमेंट कॅन्सल केली. म्हटलं तुझ्याबरोबर लंच घ्यावा. एरवी तक्रार असतेच वेळ देत नाही म्हणून. हा अनिश,
हाय, नाईस टू सी यू. नाईस टू आणि हे अशोक. हो, तुमचा उल्लेख केल्याशिवाय एक दिवसही जात नाही. तुमची कंपनी मिळेल आता मला लंचला, प्लीज. नाही नाही, मला खरंच थांबता येणार नाही लंचला. मी तेच सांगायला खरं तर आलो होतो की हे बघा, मला निघालं पाहिजे लगेच. आता मी काहीही ऐकून घेणार नाहीये. मुगाडाने इथे थांबायचं लंच होईपर्यंत.